एवढं मारलं असेल ना त्यांनी की त्याचे विचारही करू शकत नाही. त्यांनी मला एवढं मारलं असेल. बापरे! खूप मारलंय त्यांनी मला. मग मी घेतली फाशी. मी माझ्या मुलांनाही फाशी लावली. काय बोलताय? बघते तो मी फाशी लावून घेते तरी तो वरती टेरेसवरनं ह्याच्यातनं पत्र्याच्या ह्याच्यातनं वाकून म्हणतोय, "मर, मर" म्हणला, "मर." मी पार अर्धी मेलेच होते. त्यांनी पार मला आत्महत्या करायला किती वेळा त्यांनी मला उकसवलं असं. एवढ्या वर्षातनं मी फक्त त्यालाच जीव लावला. माझं कुठलं पहिलं प्रेम नाही, दुसरं प्रेम नाही, तिसरं प्रेम नाही. मी एवढ्या वर्ष फक्त जो आला ज्यांनी माझ्यासाठी एवढी मी त्याच्यासाठी मला आंधळा विश्वासवर आंधळं प्रेम केलं मी. तिथं तो माझ्यावर वाटेल तसा आरोप करायला लागला. वाटेल तसं. म्हणजे मी कधी केलेच नाही. मी कधी माझ्या आयुष्यात तसे वागलेच नाही. तसे तो आरोप करायला लागला. आणि मला म्हणणं तू माझं लग्न लावून दे ना. मी तुला पण ठेवतो आणि तिला पण ठेवतो. मी कात्रज घाटात गेले ते माझ्या बारक्याला घेऊन जीव द्यायला. मला एवढं त्यांनी भाग पाडले. मी तर भोगलं. पण त्या गोष्टीवर माझ्या मुलाने जे भोगलंय ना ते तिथं कधीच देव माफ करणार नाही. जेवढे मी फिरले तेवढी पोरं माझ्याबरोबर फिरली. फक्त त्या एका माणसामुळे. गावाला नेऊन तू हे सगळं करणार होतं हे तर मला आधी तरी सांगायचं होतं. प्रेम देण्यात चुकले, ह्याला मान सन्मान देण्यात चुकले, ह्याला आपलं मानण्यात चुकले, ह्याचा संसार करायला चुकले. कुठं चुकले होते? जी बाई एवढं करू शकत नाही तेवढं करते. तरी मला त्यांनी हे दिवस दाखवले. म्हटलं हा कसला प्रश्न आहे की घरी नेऊ शकत नाही? तुमची बायको आहे, त्यांची सून आहे, घरी कशी नेऊ शकत नाही? नाही म्हणे परत गेल्यावर किरकिर वगैरे होईल म्हणून नाही नको म्हणते असा म्हणला. म्हटलं ठीक आहे. तो अख्खा रात्र आम्ही रेल्वे स्टेशनवर काढला. मी दुसऱ्या दिवशी तिथनं निघाले. त्यांना म्हटलं ह्याला तुम्ही ठेवून घ्या, मुलाला माझ्या तुम्ही ठेवून घ्या, मी जाते म्हटले, ह्याला जर मला काम वगैरे करता येत नाही. तर म्हटलं ठीक आहे. मग मी स्टेशनवर नाही परत आले. अच्छा. घरी न जाता. तेव्हा पण मला काही माहिती नाही. मी विचारच केला, त्याचा फोन पण मी चेक केला नाही आणि ती सवय पण नव्हती फोन चेक करायची. ही कशाला चेक करायला काय व्यवसाय नाही एवढ्या वर्षाचा. तो असं करेल हे कधी वाटलं नव्हतं. मी फोन पण त्याचा मागितला. त्यांनी माझा फोन लगेच चेक केला. पण मी त्याचा फोन नाही मागितला ते मला चेक करायचंय म्हणून. ते पण झालं. परत ऑक्टोबर पूर्ण निघून गेला. मग मी इकडे आले. मग मी इकडे कामाला जा, तिकडे कामाला जा. मी असंच करत राहिले. ते करता करता पूर्ण 1 महिना निघून गेला. मग मला इथं मार्केट यार्डच्या इथं पुनावाला बंगला आहे ना तिथनं काम आलं होतं. तर मी तिकडे त्यांना भेटायला गेले. त्यांच्याकडे ॲडव्हान्स वगैरे घेतलं. परत 1 नोव्हेंबरला निघाले ते बिहारला जायला. मी तिकडे गेले. तर 2 नोव्हेंबरला मला कळलं की त्या दीर वारला. कारण की तो पूर्ण सोडून गेला होता. त्याच्यात काही राहिलंच नव्हतं. तर कमरे खालनं म्हटलात ना तर पूर्ण अंग सोडून गेलं होतं. कमरे खालनं वरनं चांगला होता, खालून सगळा सडला होता. फक्त तो जाणार कधी ह्याची सगळी वाट बघ. 5 महिने तो तसाच राहिला. 5 महिन्यानंतर त्याचा जीव गेला. 2 तारखेला तो गेला. मी 3 तारखेला पोचले. 4 तारखेला त्यांच्याशी बोलणं. म्हटलं काय बोलायचं. एक बायको आली बाबा माणूस बोलतो. त्याला मी जबरदस्ती करायची माझ्याशी बोलायला. म्हणजे त्याला इच्छा नव्हती बोलायची. कारण की त्याचं बोलणं दुसरीकडे चालू होतं. मला 5 नोव्हेंबरला मी त्याला फोन मागितला. तो फोन देत नव्हता. फोनचं पासवर्ड बदललेलं. पासवर्ड सांग म्हटलं तर सरळ मला म्हणला की फोटो आणि नंबर्स आहेत, तुला मी पासवर्ड देऊ शकत ना असा म्हणला. आणि 5 तारखेला तो दीर जो वारला होता त्याची कुराणखानी होती. ते घरात चालू होतं. आणि सहज अनलॉक फोन माझ्या हातात होता त्यांचा. त्याच्यामध्ये मी सगळं बघितलं. आणि जो ब्लॉक नंबर होता एवढ्या वर्षात मी बघितलं त्याच्या मुलींचा कुठला नंबर नाही फोनमध्ये आणि असा ब्लॉक राहिलेला. मग थोडं डाऊट येणारच ना. बरोबर. मी त्या नंबरवर फोन केला तर तिने उचलला. तर मी विचारलं कोण बोलते. तर ती म्हणलं तू कोण बोलते. म्हणलं ज्याचा हा फोन आहे त्याची बायको बोलती. तर ती म्हणली मी होणारी बायको. माझं असं टाळकं फिरलं ना. मी त्याला त्याच्या काकाच्या घरातनं ओढून आणलं. अच्छा. आणि विचारलं हे काय म्हणते. त्याचा फोन चालू होता. कोण म्हणलं होणारी बायको. तो तिथं पलटी खाल्ला. तो घाबरला पण पलटी खाल्ला. काय म्हणते विचार म्हणला तिला. हा उगाच काय पण बोलती हा असा म्हणला. म्हणजे हिंदीमध्ये बोल कसं. हा उगाच काय पण बोलती. म्हटलं ही म्हटलं अशीच म्हणते का होणारी बायको म्हणून. नाही म्हणलं विचार म्हणलं तिला फोन. आणि त्या परत मी काय केलं मूर्खासारखं फोनच फोडून टाकला. रागात फोनच फोडून टाकला. मग जोपर्यंत तिथं मी होते तोपर्यंत फोन रिपेअर झाला नाही. मग मी यायच्या 2 दिवस आधी फोन रिपेअरला टाकला. मीच टाकला. त्यांना म्हणलं टाका रिपेअरला. पैसे पण मीच दिले रिपेअरला. पैसे पण मीच दिले. पण त्यानंतर तो त्यांचा खेळ चालू झाला म्हणता ते विचारण्यासारखं.
बापरे. एखादा नवरा म्हणतो की आपल्या बायकोला जेव्हा आपलं सगळं कळालंय की आपण इथंच थांबावं. मला म्हणलं फक्त बोललं तर काय झालं. मग मी पण परपुरुषांशी बोलते, बोलल्यावर काय होते. मला म्हणलं 4 दिवसाचा आहे, सुटून जाईल असं म्हणला तर तोंडाने. बर. आणि मी ॲडव्हान्स घेतल्यामुळे मला येणं भाग होतं. बरोबर. तर मी आले 11-10 तारखेला तिथनं निघाले, मी इकडे पोचले. मग मी मुंबईला कामाला गेले, कारण की मुंबईवाल्यांचं मी ॲडव्हान्स घेतले होते. एवढा दादा फोन बिझी यायचा ना दादा, तुम्हाला सांगते. मी कधी फोन करो 2 तास 3 तास कंटिन्यू फोन बिझी यायचा. मग मला राग यायचा. मग मी विचारलं तर मला म्हणाल तुला माहिती आहे ना, मग कशाला विचारती. कुठं बिझी आहे म्हटल्यावर तुला माहिती आहे ना, मग कशाला विचारती असा म्हणायचा. बर. म्हटलं एवढा बिझी राहतो, तुला कळत नाही. मला बायको आहे, पोरगी आहे, पोरं आहेत आपल्याला, आपण काय करतो हे तुला कळत नाही. त्याचं पार प्लॅनिंग लग्नापर्यंत ठरलं होतं. अरे. पण मला त्यांनी शेवटपर्यंत कळू दिलं नाहीच म्हणलं शेवटपर्यंत तो. मग त्याला मी म्हटलं होतं चला घरी, नाही का. तर मला म्हणलं 40 दिवस होऊ दे, 40 दिवसांनी येतो असा म्हटलं ठीक आहे चला. सासू पण म्हणली एवढं सगळं झालंय, मग आता गेलं तर लोक नावं ठेवतील. मग 40 दिवस झाले की 40 दिवस, मग 13 डिसेंबरचं तिकीट काढलं इकडे येण्यासाठी. तोपर्यंत आमची रोज भांडणं व्हायची. 10 वर्षात कधी भांडणं नाही झाली, कधी एवढा संशय नाही, कधी आरोप नाही, कधी काहीच नाही. मग जी आता भांडणाची व्हायला लागली त्याने थांबवायला पाहिजे होती ना. बरोबर. तो अति करत गेला, खूप अति करत गेला. मला म्हणायचा तू मला फोन का करती, तू मला फोन करून टॉर्चर का करती असा म्हणायचा. म्हणजे जेव्हापासून त्याचा अफेअर मला कळलं ना, तेव्हापासून ते अति झालं. ते वाढतच चाललं. वाढतच गेलं, कमी नाही झालं, वाढतच गेलं. मी हे अक्कल नको का की बाबा ही आपली हक्काची बायको आहे आणि आता आपण तिच्याशी बोलतोय. नाहीच म्हणला. ह्याचा पण तुम्हाला किस्सा सांगते ना. असं करता करता नोव्हेंबर पूर्ण गेला. यायच्या तारीख आली जवळ. 11 तारखेला 11 डिसेंबरला आमची थोडी भांडणं झाली. तर त्यांनी तिकीट म्हणजे तो यायचं कॅन्सल केलं त्यांनी. म्हणला मी येतच नाही आता असा म्हणला. काय मला वाटलं असाच म्हणत असेल. आणि 12 डिसेंबरला कळलं की त्यांनी खरंच तिकीट कॅन्सल केलं. मी लय रडले, खूप रडले. मी किती त्याला म्हटलं चल ठीक आहे तुमचं नाही ना, माझी काही चुकी नसेल दादा, मी त्याला माफी मागितली. काहीच चुकी नसताना अफेअर तू करणार, लपडी तू करणार, धोका तू देणार आणि तूच मला आरोप करणार आणि मला तूच नावं ठेवणार. मी 12 डिसेंबरला माझ्याकडे तर तिकीट नाही, काय नाही, मी चालू गाडीमध्ये बिहारला गेले. चालू गाडीमध्ये मला आणि त्यांनी नोव्हेंबर पासून मला ब्लॉक केलं दादा सगळीकडनं. इन्स्टावरनं, फेसबुकवरनं, व्हॉट्सअपवरनं नाही केलं. फोन बिन सगळे माझे ब्लॉक केले त्यांनी. फक्त व्हॉट्सअपवरती त्यांनी हे केलं होतं. फक्त व्हॉट्सअप कॉल करायचा आणि व्हॉट्सअपला काय असेल ते बोलायचं. नाही तर एवढ्या वर्ष आमची इन्स्टाची आयडी एकच, फेसबुकची आयडी एकच, व्हॉट्सअपची आयडी पण आमची एकच. अच्छा. सगळं आमचं एक होतं. आणि तेव्हा जशी मी ऑगस्ट मध्ये इकडे आले ना, त्यांनी सगळं बदललं. आयडी माझी अजून एकच आहे, फक्त एवढंच आहे की त्यांनी सगळीकडे मला ब्लॉक केलं. का तर तिने सांगितलं म्हणून. तुम्ही विचार करा माझ्या मनाला कसं वाटलं असेल. एवढ्या वर्ष संसार केलाय आणि कालची आलेली बाई तिच्यासाठी जर असं करतोय. मला म्हणला ती तुझ्या आधीपासून माझी आहे, तुझ्या आधीपासून माझ्या आयुष्यात आहे. माझ्या आधीपासून तुझ्या आयुष्यात होती ना, मग तू माझ्या आयुष्यात का आला. बरोबर ना. तू तिकडच जायचं होतं. मग तू 10 वर्ष जी बाई एकटी राहत होती, एकटं सगळं करत होती, तिचा फायदा घ्यायला आला होता का तू. मी हेच बोलणार ना. बरोबर आहे, अर्थातच आहे ना. तुला विचारणारं कोण नव्हतं, तर मला विचारणारं कोण नव्हतं. तू जसं आला तसं मी तुला स्वीकारलं. तू त्या बाईचा फायदाच घ्यायला आला होता. मग तुला ऑप्शन नव्हतं ना 10 वर्ष पुढे जाण्यासाठी. बरोबर आहे. आणि जे आता भेटलं मग तू हे सगळं नाटक केलं. ठीक आहे, बोलणं एका जागी असते, तुझी पहिलीची जी भेटली, बोलणं चालणं हे एक गोष्ट वेगळी असते. पार तुम्ही तुमचं लग्नाचं ठरवून बसले आणि तुम्ही मला अंधारात ठेवते. मी 12 डिसेंबरला तिथं गेले. तिथं गेल्यानंतर नाही 13 डिसेंबरला कधी पोचले, 14 डिसेंबरला पोचले. 14 डिसेंबर पासून ज्या माणसाने मला इतक्या घाण शिव्या दिल्या आहेत ना, तुम्ही ऐकूही शकणार नाहीत आणि विचारही करू शकणार. जो माणूस 10 वर्ष जो मला म्हणत होता की तुझ्या डोळ्यात एक अश्रू आणू शकत नाही, त्या माणसाने मला किती घाण शिव्या दिलेत. बापरे. किती घाण शब्द वापरलेत. त्याला म्हटलं ना, अरे समोर येऊन बोल, समोर बसून बोलू आपण, आपलं काय तुझ्यासारख्या बाईशी बोलायचं नाही मला. अजून तुझ्यासारखी बाईशी बोलायचं नाही मला म्हणायचा.
बापरे. एवढ्या त्याने घाण शब्द वापरलेत मला. तू धंदेवालीच म्हणायचा, हो. तू धंदा करती, तू धंदा करायची असं म्हणायचं. म्हणलं तू कधी बघितलं होतं? एवढ्या वर्ष तुला कोण नाही का आलं? ज्यावेळेस तुला वाचवण्यासाठी आली, तुझ्यासाठी एवढं पोलिसांमध्ये गोंधळ घातला. ते पण जाऊ दे, मी एवढी वर्ष तुझ्याबरोबर काढली, तुला कळलं नाही का बायको कशी आहे ती? मग नाईलाजाने मी तिथे मला त्याच्या शिवायच थांबत नव्हत्या. तो घरी यायचा, जेवायचा आणि लगेच पळायचा. एवढं प्रेम करणारा एवढ्या खालच्या लेवलच्या शिवाय देतोय. हो, एवढं प्रेम करणारा नवीन आलेल्या बाईसाठी. नवीन आलेल्या बाईसाठी. नाईलाजाने मला 112 ला कॉल करून नाही का पोलिस बोलवावी लागली तिथं. मी किती शिव्या खाणार? तो घरीच येत नव्हता, तो बोलायला तयार नव्हता. वाटेल तसं शिव्या वापरायचा तो. तो घरीच येत नव्हता. मग ते कुठेतरी मी पण द्यायची. मी ऐकून नव्हते घेत. मी पण द्यायची. मग त्याच्या घरच्यांना, त्याच्या बहिणींना मिरची लागायची. मी शिव्या द्यायची म्हणून. त्याची आई, त्याची बहीण, त्याच्या सगळ्यांना त्याच्या खालनावरनं मिरची लागायची. मग त्याला फोन करून म्हणायचे, ते अशी बोलते, आम्हाला शिव्या देते. आता तो जसा शिव्या देणार तसं मी रिटर्न देणार ना त्याला. बरोबर. मी का ऐकून घेऊ? चुकी माझी आहे का? कोणी ऍक्सेप्टच करणार नाही ना, की आपल्या पार्टनर सोबत कोणी तिसराच बोलतोय आणि आपण फक्त मूर्खासारखं गप्प बसायचं. म्हणजे ते पण झालं दादा. शॉक मला तिथं बसला जेव्हा पोलिस आली आणि जेव्हा त्याला कॉल गेला. पोलिस आली आणि त्यांच्या समोर येऊन म्हणला, मी लग्नच केलं नाही म्हणलं हिच्याबरोबर. अरे बापरे. माझं लग्नच झालं नाही. अख्ख्या गावासमोर जी एवढी वर्ष मी त्याची बायको म्हणून जी मी नांदत होते, वागत होते, वावरत होते, तिथं सगळ्यांसमोर तो म्हणला की मी त्याची लग्नच केलं नाही. मग तेव्हा ती पोलिस म्हणली, एवढी वर्ष बिना लग्नाचा राहत होता का? बायकोच आहे ना तुझी. पोरं कशी झाली मग? बायकोच आहे ना तुझी. बरोबर. पोलिस म्हणली, तू भले म्हंटल की तू लग्न नाही केले, पण लिगली बायकोच आहे ती. बरोबर. तू कोर्टात जरी गेला तरी तेच सिद्ध होणार की ही लिगली तुझी बायको आहे. बरोबर आहे. कारण सगळ्या डॉक्टरांमध्ये तिचे नाव आहे, पोरांवरती आहे. पोरं कोणाची मग? बरोबर की. तुम्ही विचार करा त्या टायमाला मला काय वाटलं असेल. आणि एवढं खोटे आरोप करायला लागला, एवढं खोटं बोलत गेला. मग तिथं म्हणायला लागला, मी 17 वर्षाचा असताना तिने मला बोलवून घेतलं होतं, कामासाठी बोलवलं, ह्याच्यासाठी. मला शॉकच बसला की हा बोलतोय काय? बापरे. माझ्या कानावरती ना डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता मला की हा बोलतोय काय. आपलाच पार्टनर एवढ्या अख्ख्या गावासमोर आपल्याबद्दल एवढं पलटून बोलतोय. मला म्हणली, तर म्हणायला लागला की मला काय लिंबू डाव केले, मला खायला घातलं, मला असंच केलं, मला तसंच केलं. म्हटलं मी कधी असा विचार पण केला नाही. आणि हा बोलतोय असा फक्त त्या एका पोरीसाठी हा असा बोलत होता. एवढं काय बघितलं तिच्यामध्ये की त्यांनी किंवा तिने एवढं काय त्याला भरवलं की अख्खा पूर्ण माणूसच चेंज झाला? काय माहित. विचित्र आहे हे. म्हणजे त्यांनी एक शब्द जे मला वापरलेत ना ते मी मरेपर्यंत विसरू शकत. मला म्हणला, तू चांगल्या पोरांना फसवती, चांगल्या पोरांना फसवती, चांगल्या पोरांना आपलंसं करून घेती. मी म्हंटल, कुठली पोरं फसवली? तू असताना तू एवढी वर्ष बघितली, तुझ्याबरोबर राहिले. मी आता हा अँड्रॉइड फोन वापरते ना. आता मी फोन पण वापरत नव्हते. माझ्याकडे छोटा सिंगल डब्बा होता. जसं त्याशी लग्न केलं मी फोन वापरत नव्हते. मला फक्त एक छोटा डब्बा होता. मी तोच आपला फोन आले गेलेला उचलायचा तेवढंच वापरायची. मला कधी अपेक्षा नाही झाली फोन वापरायची. कारण मी त्याच्याकडे कधी हट्ट केला नाही की मला फोन पाहिजे, मला लाज वाटते म्हणून. मी कधीच बोलले नाही. मग पुढे कशा गोष्टी घडत गेल्या तिला? पुढे मग मी महिनाभर तिथं राहिले. मी रोज त्याला बोलायची, तो ऐकून घ्यायलाच तयार नाही. मग शेवटी तिथं मी पोलिसांकडे गेले. पोलिसांकडे नाही, इथे ज्याच्याकडे जे कामाला जात होते ना मार्केटला, त्याचा फोन आला होता की त्याच्याकडे पैसे घेतले होते ना उसने, तो पैशासाठी फोन करत होता. तर तो बरंच काही बोलला. मग मला म्हणला, ताई तुम्ही जर पैसे त्यांनी जर नाही दिले शाहरुखनी तर मी टपरी घेऊन जातो. मी म्हणलं, टपरी माझी आहे, तू कसा काही घेऊन जाणार? तू ज्याला पैसे द्यायचे तू त्याला बोल ना. बरोबर. त्याच्या घरच्यांसमोर हा विषय, आणि त्याच्या घरच्यांनी लगेच त्याला माझ्या मागे फोन करून सांगितलं, अरे माझा नवरा, माझा प्रॉब्लेम, मी सांगेन ना त्यांना कधी काय सांगायचंय ते. खरंय ना. बरोबर की. तो तेव्हा वाटेल त्या माणसासमोर मला रान चिनाल बोलायला लागला. असं बोलल्यावरती मी कशी राहणार तिथे? मग मी रातोरात पोरं घेतली आणि तिथनं निघाली. किती वाजले होते त्यावेळेस? मला वाटतं 10:30, 11, 11:30 वाजले होते. एकटेच मी ट्रक खाली जीव द्यायचा प्रयत्न केला पोरांना घेऊन. मी तुम्हाला एवढं सांगते, एवढी निर्दयी प्राणी आहेत ना ही लोक. ही माणसं म्हणायच्या लायकीची नाहीयेत. त्याचे घरचे असो, त्याच्या बहिणी, आई, हे माणसं म्हणायच्या लायकीचे नाहीत. कारण की त्यांना माणुसकीच नाहीये.
आपण तर म्हणतो त्यांना माणुसकीच नाही. जर त्यांच्या घरच्या बायकांना कळतंय की आपला भाऊ एका बाईबरोबर काय करतोय, कसा वागतोय, की त्या बायकांनी कसं वागलं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे. त्यांना काही घेणं देणंच नाही दादा. काहीच घेणं देणं नव्हतं. फक्त काय म्हणायचे, काय म्हणायला गेलं तर तुमचं तुम्ही केलं तर तुमचं तुम्ही बघून घ्या. आमचा काही संबंध येत नाही असं बोलायचे. आणि जर मी त्याच्यामध्ये काही बोलले आणि काही करायला घेतलं तर मग ते लगेच त्यांना मिरची लागायची आणि लगेच त्याला एकाला जाऊन भडकवायची. हा त्यांचा टार्गेट होता. मग मी ते डोकं माझं बधीर झालं होतं. हे सगळं मला सहन होत नव्हतं. आणि मेन गोष्ट म्हणजे तर एवढ्या वर्षात जे मी एकटी झाले ते मला सहन होत नव्हतं. आणि ह्याचं वागणं, ह्याचं बोलणं, ह्याचं इग्नोर करणं प्रत्येक गोष्टीला. स्वतः आज 1 वर्ष झालं तो कमवत नाहीये. 1 वर्ष झालं ते कमवत नाहीये आणि 1 वर्ष होत आलं की मी भागवते सगळं. का असं वागतो एखाद्या बाईसाठी? म्हणजे मुद्दाम करतोय का तो काही? अजून इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ऐका. हो. ते सगळं झालं. मी महिनाभर तिथं राहिले. तिथं पण पोलिस झाली. बरं. ज्या रात्री मी निघून ते बिहार आहे. तिथं बिहारमध्ये कधीही बायका पोरी उचलल्या जातात. पण मी त्याचा विचार नाही केला. मी रात्री माझी पोरं घेऊन, एवढी थंडी असते ना तिकडं, तशा थंडीत मी माझी पोरं घेऊन चालत गेले. मला वाटतं मी 5 किलोमीटर चालले असेल. बापरे! तेवढी चालत गेले मी. तर मागोमाघारी पोलिसांची गाडी आली. ती माझ्या समोर येऊन थांबली आणि त्याच्यावर तो बसला होता पाठीमागं. पण मी त्याला एवढं लक्ष नाही दिलं. ते पोलिसांनी विचारलं. मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. ते म्हणले, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जाऊ नका. तुमचं काय असेल ना तर आपण सकाळी बघू. मग तो गाडीतनं मला दिसला असं पाठीमागं बसलेला. मी त्याला म्हटलं, बघा बसलं त्याला उतराव म्हटलं पहिलं खाली आणि त्याला विचारा की तो असा का करतोय. तर तिथल्या सगळ्या पोलिसांनी सांगितले, त्याचे पाय पकडून माफी माग म्हणले. म्हटलं कुठल्या कुठल्या गोष्टीला माफी मागेल माझी. मग त्या पोलिसांनी माझी समजूत काढून गाडीत बसवून घरी नेलं. तर सकाळी ते जाताना सांगून गेले की हिला घेऊन म्हणले, दिलशाद तू पोलीस स्टेशनला ये. सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला ये म्हणले. मग त्या दिवशी रात्री ठीक आहे झोपले वगैरे. सकाळी उठली आणि दोघं पण पोलीस स्टेशनला गेलो. मग तिथं सगळा प्रकार सांगितला. तर ते लोक एकच म्हणले, महाराष्ट्रातली मुलगी आहे, तिथं राहूनलेली, तिथं वाढलेली, इथं तिला ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल. अर्थातच. तुझं सगळं तिकडं असताना तुला इथं काय गरज पडली राहायची. तर काय बोलायला लागला, नाही मला माझ्या आईसाठी वगैरे राहायचंय. मग एवढी वर्ष आई आठवली नाही. जेव्हा बायको सांगत होती की आई बहिणी आहेत त्यांना घ्या, त्यांच्याच बरोबर राहावा, आपण जाऊन, तेव्हा आई आठवली नाही. आणि आता आई आठवती का तर दुसरीसाठी. तिथं पण कबूल करायला तयार नाही. तू नाहीच म्हणायचं माझं कुठं लपडं, कुठंच नाही म्हणायचं. कोणाशी बोलते तू, कधी बघितलं तू असं केलं का. म्हणजे मी ऐकून, मी बोलून मलाच खोटत पडलं. ते झालं. तिथनं आलो. मग ते सारखं त्याच्या मनात बसलं होतं. काय सांगितलं असेल तिने, भडकवलं असेल की तुझी बायको काय जादूटोणा करते, काय काय खायला घालत असेल, असं तसं. तर माझ्या हातचं काही खायला मागत नव्हता. जो 10 वर्ष माझ्या हाताशिवाय दुसरं कोणाचं खात नव्हता, त्याला आता माझ्या हातचं खायचं नव्हतं. मी बाहेर तरी काय आलं तर त्याला खायचं नव्हतं. त्याच्या डोक्यात भरलं होतं ना. त्याच्या डोक्यात भरलं होतं. आणि त्यात परत सरपंच झाला. सरपंचाकडे गेलो. आता ज्या घरात मी राहते ना ते घर रेंटनी आहे. अच्छा. ते आम्ही जे विकत घेतलं ते दुसऱ्याला दिलंय आम्ही. पण ते घर रेंटनी आहे. तर तो माणूस तरी किती दिवस गप्प बसणार. तर मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही थोडेफार तरी त्याला पैसे द्या. कुठून देऊ मी कुठून देणार, माझ्याकडे काय आहेत का, कुठून देणार. म्हटलं कुठूनही द्या, तुमचं काम आहे ते, कर्तव्य तुमचं देणं. तर ते पण झालं. मग मला काय म्हणलं, पैसे दिला तू इथनं जाणार का असं म्हणायचं. तर तिथं पोलिसांनी आणि सरपंचांनी मला विचारलं की किती हे करायचं. म्हटलं बाबा सगळं करून मला 70,000 रुपये देणं आहे. तो म्हणला ठीक आहे आम्ही द्यायला लावतो. तर पोलिस काय म्हणली, तुम्ही स्टॅम्पवर सही करा की तुमचा आणि ह्याचा काही संबंध नाही, असं लिहा आणि इथनं जा म्हणले. आणि तो हा पण म्हणला तुला पैसे देतो मी, तो स्टॅम्पवर सही करायचंय की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही यापुढे. माझं लग्नही नाही, काहीच नाही. असं लिहून द्यायचं म्हणला आणि जायचं म्हणलं इथनं. बापरे. लय केलं त्यांनी, लय म्हणजे लय केलं. आणि लढायला तुम्ही एकटेच? मी एकटीच. आणि तिथं त्याला जर काही बोलायला गेलं ना, त्याची आई त्याच्या बहिणी लगेच तयार व्हायच्या का आमच्या मुलाला बोलते. आणि मला जर बोलताना तर त्याची आई तोंड बंद करून बसायची. असं केलं त्यांनी. मुलाला बोललं की तो त्याचा मुलगा. आणि मी बोलली की मी त्यांची कोणीच नाही. आणि हे सगळे शेय त्यांनी स्वतः दिली होती ना त्यांना. आईला सरळ म्हणायचा तिच्याशी माझा काय संबंध नाही, तिला हाकलून लावा घरातनं, असं म्हणायचं. त्यांनी मला एवढं मारलं असेल ना दादा, एवढं मारलं असेल ना त्यांनी की त्याचे विचारही करू शकत नाही. त्यांनी मला एवढं मारलं असेल. बापरे. खूप मारलंय त्यांनी मला. म्हणजे कसंही तरी म्हटलं जाऊ दे. बघता बघता 20 दिवस झाले तिथं जाऊन. त्याचं काय मला कळायचंच नाही. मी जेवायची नाही, मी काय, मला खाऊ पिऊस पण वाटत नव्हतं. मी ह्याच्यापेक्षा जाड होते. मी 23 किलो कमी झाले माझ्या टेन्शनने.
बापरे. मला कळतच नव्हतं की मी काय करावं ते. एवढा त्रास व्हायचा मला. मग असंच एक दिवस काय तर त्या मी म्हटलं, ये मला इथं बसून बोलायचंय, मला जायचंय" म्हटलं "इथनं. मी किती दिवस इथं अशी बसून राहणार ना." तर त्या दिवशी पण नाही आला, शिव्या घालायला लागला. मग मी घेतली फाशी. मी माझ्या मुलांनाही फाशी लावली. काय बोलताय? हां, माझ्या बारक्याला माझा जीव नाही झाला. माझ्या बारक्याला हे करायचं, त्याची काढून टाकली. मोठ्याला लावली, मोठ्याला बसली. मोठ्याला बसली, तरी मी केबल तुटली फोनची. त्यामुळे मोठा पळाला आणि मला लावून घेतली ओढणी. काय बोलताय? बघते तो मी फाशी लावून घेतेय, तरी तो वरती टेरेसवरनं ह्याच्यातनं पत्र्याच्या ह्याच्यातनं वाकून म्हणतोय, "मर, मर" म्हणला, "मर." आणि मी पार अर्धी मेलेच होते. अर्धी मेलेच होते. माझ्या मोठ्या मुलाला सांगितलं, त्याने दरवाजा उघडला, तर दरवाजा उघडला मोठ्या मुलाने. माझा मोठा मुलगा आतमध्ये होता. दरवाजा उघडला आणि त्यांनी पक्कल आणि सासूने वरनं कापले. असं मला मुलाने सांगितलं. पण मी पूर्ण मेलेच होते. म्हणजे तू बेशुद्धच पडले होते. हां. त्यांनी पार मला आत्महत्या करायला किती वेळा त्यांनी मला उकसवलं असेल. कारण की मी पूर्ण डिप्रेशनमध्ये होते. मी डिप्रेशनच्या गोळ्या चालू केल्या होत्या. तरी एवढं टॉर्चर केलंय मला. तो त्यातलं फेजेस किती असेल की भाई, म्हणजे खरंच एखाद्याला एवढं पण तुम्ही हे नका करू की त्यांनी जीव द्यायला. हां. आणि तो बापरे. मलाच म्हणे, की "तू मला टॉर्चर करती फोन करून, करून." त्याचं हे म्हणणं. म्हणजे मी त्याला बायको म्हणून त्याला मी फोन नाही करायला पाहिजे होतं. त्याचं जिकडं चालू होतं ना, मी तिकडं त्याला सपोर्ट करायला पाहिजे होतं. त्याचं हे म्हणणं होतं. का सपोर्ट करायचा? एवढ्या दिवस एवढा संसार चाललाय, पोरं झालेली आहेत आणि आता एक बाई आली म्हणजे. मग मी त्याला स्पष्टपणे विचारलं पण होतं, "तुला लग्न करायचं आहे का दुसऱ्याशी?" तर नाही म्हणायचा. माझं जर तसं असतं ना, तर मी तुला सांगितलं नसतं का? असं म्हणायचं. मग कशाला पाहिजे एवढे येडेचाळे? ते तरी सांग ना तू. मग मला म्हणायचं, "तू माझ्या आयुष्यातच नकोय. तू नकोच आहे" मला म्हणायचा. "तू नकोच आहे. मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही. तुझ्याबरोबर संसार करायचंच नाही." असं म्हणायला लागलं. एवढं प्रामाणिक राहून काय फायदा? काय फायदा सांगा ना? एवढी वर्ष. आणि मला नावं ठेवायला लागला. "तुझं माहित नाही का मला तू ह्याच्याशी बोलते, त्याच्याशी बोलते." म्हटलं, "कोणाशी बोलते मी? माझं कधी तू पकडलं होतं? मी तशी जर बाई असते तर तू टिकला असता का 10 वर्ष?" शक्यच नाही. तो तेव्हाच गेला असता ना. तेव्हाच गेला असतास ना. मी तर किती वेळा म्हटलं होतं, "तुला जा" म्हटलं होतं मला सोडून. जेव्हा मी इथे पण पकडलं होतं त्याचं, मी तेव्हा ही नस कापून घेतली होती. पण मी तेव्हा एकदम छान बसले होते. नंतर काय मी त्याच पोरीला फोन बिन करून हे केलं होतं. तुझं मी सारखं सहन करायला मी काय मूर्ख लिहिले की माझ्या कपाळावर. आणि आता जे केलं ते पार म्हणजे मला जीव देण्यापर्यंत त्यांनी केलं. बापरे. आणि तिथं म्हणायचं सगळ्यांना, "नाटक करते" म्हणायचं. "नाटक करते." असं म्हणायचं. ते पण झालं. परत मी फाशी घेतलेल्या 2 दिवसांनी आता 31st आला. तरी पण बायकोची एक अपेक्षा असते ना. मग मी प्रत्येक गोष्टीवर फक्त मी एवढ्या वर्षातनं मी फक्त त्यालाच जीव लावला. माझं कुठलं पहिलं प्रेम नाही, दुसरं प्रेम नाही, तिसरं प्रेम नाही. मी एवढ्या वर्ष फक्त त्याला, ज्यांनी माझ्यासाठी आई-वडील असे, भाऊ-बहीण असे, जो आला ज्यांनी माझ्यासाठी एवढं मी त्याच्यासाठी मला आंधळा विश्वास करून आंधळं प्रेम केलं मी. तरी 31च्या दिवशी मला अपेक्षा होती, कारण की दरवर्षी विश करायचा. आता पण करेल. माझ्यासमोर येऊन अंघोळ-बिंघोळ केली, चहा बी पिला, निघून गेला. फक्त बारक्याला म्हणला, त्याला विश केला नवीन वर्षाच्या आणि गेला निघून. आणि त्या दिवशी पण माझ्याकडे पैसे नव्हते, काही नव्हते. मग मी माझी जी दुकानं भाड्याने दिलीत, मग त्याच्याकडनं पैसे मागून घेतले. आणि त्या दिवशी मी तिथून निघून आले. 1 तारखेला, 1 जानेवारीला. मी घरातनं निघेपर्यंत त्याची आई आणि बहिणी बघत बसली तमाशा. आणि मी घरातनं जेव्हा स्टेशनला पोहोचले, तेव्हा मला त्याला फोन करून सांगितलं, तेव्हा त्याचा मला फोन आला. म्हणलं, "मी जातीये. सकाळी तुला पोरगा म्हणलं आम्ही जाणार आहे, तर तू लक्ष नाही दिलं." मला म्हणतो, "ठीक आहे, जा." माझ्या घरातनं निघून गेली. मी सांगतो म्हणले पोलिसांना काय सांगायचं ते. असं म्हणलं. मग इकडे आल्यावरती पण मी 3 तारखेला पोहोचले, 3 जानेवारीला. मी 4 तारखेपासून पोलीस स्टेशनचे चक्कर काढते. ते आत्तापर्यंत. अजून पण चालूच आहे. आता बंद केलं मी. बरं. एसीपी ऑफिसला गेले. पहिले इथे गेले कात्रज चौकीला. कात्रज चौकीवरनं मी भरोसा सेलला गेले. भरोसा सेलवरनं एसीपी ऑफिसला गेले. मी सांगते काय, मी एवढे महिन्यात 2 महिन्यातनं मी काहीच कमवलं नव्हतं. माझ्याकडे एकही रुपया नव्हता. एसीपी ऑफिसमध्ये माझ्या गावची एक कॉन्स्टेबल मिळाली. तिने मला 2,000 दिले. माझ्या पोरांची अवस्था वगैरे बघून. आणि जे जुने पोलीस आहे, जे आम्हाला ओळखतात एवढ्या वर्षापासून धंदा वगैरे करत होता ना, ती लोक तर असं बोलायला लागले ना, की विचारू नका. बापरे. सगळे त्याला नावं ठेवायला लागली, की एवढ्या वर्ष दारूचा धंदा होता, दारूचा धंदा करेपर्यंत चांगला होता,
असं तसं भरपूर बोलाल. तुम्ही तुमच्यामुळे तो वाचत होता, तुम्ही सारखं वाचवत होतात. आता काय सांगू मी कोणाला, की कशामुळे हे सगळं झालंय? मला तर प्रत्येकाला तर सांगू शकत नाही. नाही सांगू शकत, खरंय. आता प्रत्येकाला मी नाहीच सांगू शकत. ते झालं. मग त्यानंतर एसीपी सरांना सगळं सांगितलं. एसीपी सरांनी ज्या दिवशी शरद पवार पुण्यात आले होते ना, बर. इथं कात्रजला, त्या दिवशी एसीपी सरांना भेटायला गेले होते. अच्छा. मग एसीपी सरांनी इथे आमच्या पोलीस स्टेशनला सांगितलं, आंबेगावच्या पोलीस स्टेशनला फोन करून जिने सरांना. मग जिने सरांनी मुलानी सरांकडे पाठवलं. त्यांनी माझी केस सिरियसली घेतली. बर. त्यांनी सिरियसली केस घेतली आणि त्यांना माझं बॅकग्राऊंड माहित होतं. बर. मी काय केलंय ह्याच्यासाठी, मी किती केलंय, हे सगळं त्यांना माहित होतं. मग त्यांनी माझी केस लिगली घेतली आणि एकदम सिरियसली घेतली. मग त्याला फोन वगैरे केले. मग तो म्हणायचा, मी काय तिला नांदवायला तयार आहे, पण ती इथं राहायला तयार नाही. मग मुलानी सर म्हणले, इन्स्पेक्टर मुलानी नाव आहे त्यांचं, ते म्हणले, ती इथली पोरगी ती तिथं कशी राहील? आणि मग सरांना सांगितलं, सर मी एकदा सोडून 4 वेळा गेले त्याच्याकडं नवरा पाहिजे म्हणून, पण त्याला जर व्यवस्थित राहायचं ना, तर मी तिथं राहून काय करणार? एवढी वर्ष त्याला पुणे चाललं, हा, एवढं आता वर्ष त्याला बिहारला जायचंय. हा. मग म्हणला येतो येतो म्हणला, नाही का, येतो येतो. सरांनी बोलवून घेतलं. लय पोलिस फोन करायची, मी बोलवून घेतलं. मग 5 फेब्रुवारीला आला. थोडं नॉर्मल झाला, नाही का, बोलायला चांगला लागला. पण त्याचा हाय तो स्वभाव काही बदलणार नव्हता. याला तर तिकीट पण मीच पाठवला. तो आणि त्याची बहीण आले होते. मग 6 तारखेला पोलिसांनी बोलवलं, त्यांच्याकडे गेलो. मग पोलिसांनी समजावलं. तो म्हणला, टीम मला संसार करायचाय म्हणून मी आलो, नाहीतर मी कशाला आलो असं, नाही का, असं तसं बोलायला लागला. पण तो 1 महिना दादा, तो 1 महिना राहिला. 5 फेब्रुवारी ते 5 मार्च 1 महिन्यात तो व्यवस्थित राहिलाच नाही. ना मुलांकडे लक्ष, ना घरात लक्ष, ना माझ्याकडे लक्ष, काहीच नव्हतं त्याचं. बळजबरी कसं एखाद्याला हा, बळजबरी कसं आहे तसं राहत होता तो. आणि मला सारखी मला ते चिडचिड व्हायची, कारण की मी तर त्याला 24 तास ऑनलाईन बघायची. तो कधीच ऑनलाईन राहत नव्हता एवढ्या वर्षात. तो सारखा ऑनलाईन असायचा. मग मी झोपले की रात्री तो व्हिडिओ कॉलवर बोलायचा. मी उठले की लगेच कट करायचा. मग परत मार्केटला कामाला जायला लागला. तर मग का तर घरात बोलायला भेटत नाही, तर तिकडे तरी रात्रीला बोलायला भेटेल, मग तिकडे जाऊन बोलायचा. आमची भांडणं झाली होती. 19 फेब्रुवारीला आमचं काउन्सिलिंग होतं भरोसा सेलला. पहिलं काउन्सिलिंग काउन्सिलिंग होतं. तर काउन्सिलिंगला गेलो. तिथं तो माझ्यावर वाटेल तसा आरोप करायला लागला. वाटेल तसं, म्हणजे मी कधी केलेच नाही, मी कधी माझ्या आयुष्यात तसे वागलेच नाही, तसे तो आरोप करायला लागला. वाटेल तसे. फक्त सासरी काय जे किरकिर झाली होती, भांडणं तंड झाले होते, त्याचा मुद्दा त्यांनी एवढा लांबलचक ओढला ना, की विचारूच नका. लय लांबलचक ओढला. म्हणजे तू पुरुष कुणीही असू दे, तुम्ही बायकांच्या आई बापांना शिव्या द्या, ते तुम्हाला चालतं, ते आम्ही खपवून घ्यायचं. तुमच्या आई बापांना शिव्या दिले की तुम्हाला चांगलं झोंबतं, असं का? तुमचे आई बाप आमचे आई बाप नाही का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ज्यांचं काही घेणं देणंच नाहीये त्यांना शिव्या करायच्या. लग्न तुम्ही करणार, हाऊस तुम्ही तुमची फेडून घेणार, हवस तुमची असणार, पोरं तुमची असणार, संसार तुमचा, तुम्ही दुसऱ्यांच्या आई बापांना शिव्या का देता? बरोबर आहे, अर्थातच. मग तशा तुम्हाला रिटर्न पण भेटणार ना. अर्थातच आहे. बायको तेव्हाच शांत असते जेव्हा नवरा शांत असतो. बायको तेव्हाच आगाव बनते जेव्हा नवरा आगाव बनतो. बरोबर आहे. मी एवढी स्ट्रॉंग असताना मी एवढी ह्या टायमाला खचले होते ना, की मला स्वतःच भान नव्हतं. मला खाणं पिणं मला ह्याचं काहीच भान नव्हतं. मला सगळे म्हणायच्या, अहो तुम्ही अशा कराल हे आम्हाला वाटलं नव्हतं. पण माझ्यावर बोलणं, एकाला सहानुभूती देणं, त्याला समजावणं आणि अनुभवणं, ह्याच्यात फरक असतो. माझ्याबरोबर जे होत होतं हे फक्त मला आणि माझ्या शेजारच्यांना माहिती, कारण मी रात्रभर झोपत नव्हते, मला झोपच लागत नव्हती. तेच विचार, तेच सगळं. त्याचे कपडे जरी बघितले तरी मला रडायला यायचं. मी असं काय केलं होतं आणि काय करू की हे सगळं चांगलं होईल? मी कुठे चुकले होते? का ह्याला प्रेम देण्यात चुकले, ह्याला मान सन्मान देण्यात चुकले, ह्याला आपलं मानण्यात चुकले, का ह्याचा संसार करायला चुकले? कुठं चुकले होते? जी बाई एवढं करू शकत नाही तेवढं करते. बरोबर. तरी मला त्यांनी हे दिवस दाखवले. तिथनं आल्यावरती 7 मार्चला आमची भांडणं झाली संध्याकाळी, नाही का, शनिवारची. त्याने स्टेटस ठेवलं होतं, त्या स्टेटसवरनं भांडणं झाली. काय केलं त्यांनी, रागाच्या भरात उठला, आंघोळ वगैरे केला आणि बाहेर निघून गेला. आणि रोजे चालू होती ह्या टायमाला. तर मला वाटलं दुकानावर वगैरे गेला असेल, रोजा खोलायला तिकडेच जातो, कारण की मी रोजा धरत नाही, मला झेपत नाहीत म्हणून. तर दुकानावर वगैरे गेला असेल म्हटलं रोजा सोडायला.
येईल म्हटलं 8-8:30 पर्यंत त्याला मार्केटला जायचं असतं तर. तो आला नाही. मी दुकानला फोन केला तर म्हटलं कुठे आहे रे? तर म्हणले की भाभी तो कधीच निघून गेला. म्हटलं निघून गेला तो आला कसा नाही? मग मला वाटलं 10 वाजले तरी आला नाही. मग मी दोन्ही पोरांना घेऊन मार्केटला गेले. अख्खं मार्केट शोधलं. कुठे काम करतो सगळीकडे शोधलं. पहाटे 3 वाजेपर्यंत. नाहीच भेटला. कारण की तो मार्केटला नव्हताच. तो मग गेला होता काल मुंबईला. अच्छा. मार्केटलाच नव्हता तो. त्याच्या आधी पण आम्ही मार्केटला गेलो होता. त्याचा फोन कंटिन्यू बिझी येत होता. मार्केटला गेले दोन्ही पोरं घेऊन. माझी पोरं एवढी स्ट्रॉंग आहेत ना दादा. अख्खं मार्केटमध्ये 3 वर्षाचं 2.5 वर्षाचं पोरगं मार्केट चालत होतं. आणि ह्याला पकडलं कुठे एका टपरीच्या इथं बसला होता फोनवर बोलत. फोन सुटतच नव्हता ना. फोनच सुटत नव्हता. एवढं काही वेळा नव्हता की नाही का बाई म्हणजे कारण की त्याला तीच पाहिजे होती. मी नको होती. कारण की मी बोलते ती काय लगेच त्याला पैसे कमवून देणार होती ना. हुंडा बिंडा दिला असता तर तीच पाहिजे होती त्याला. मी हुंडा दिला नाही ना. पण आता पोरं झाल्यावर परत ती बाई कशाला पाहिजे नाही का म्हणजे एवढी अक्कल तरी देवाने द्यायला पाहिजे. तर ते झालं आणि ज्या दिवशी गेला 7 मार्चला त्या दिवशी मी अख्खं मार्केट शोधलं. मला मार्केटला भेटलाच नाही तो. शेवटी रिक्षा करून आले मार्केटवरनं. माझी पोरं उपाशी, मी उपाशी. दिवसभर कोणी जेवलं नव्हतं. पोरं जेवली नव्हती माझी. माझं तर 2.5 वर्षाचा पोरगा सुद्धा उपाशी होता. बापरे. त्या लेकरांचं काही देणं त्याला तेवढी पण अक्कल नाही की आपली पोरं आणि आपल्या माघारी आपल्या पोरांचं काय होईल. मला म्हणलं किती बायका एकट्या जगतात. तू ह्याच्या आधी पण एकटी जगत होती ना. जग की एकटी. हा तो पुरुष बोलू शकत नाही ज्याने तुमच्यासोबत एवढं नावं ठेवलेत ना दादा. धंद्यावालीसारखा हिचा आवाज आहे. वेश्या कशा असतात तशी ओरडती तसा आवाज आहे. म्हणजे माझ्याबरोबर एवढं सगळं होते तर मी बोलू नये, मी ओरडू नये, मी तुला काहीच बोलू नये, असं त्याचं हे बोलणं होतं. मार्केटवरनं आले, कब्रस्तानला गेले शोधायला. जिथं माझा धंदा आहे ना तिथे आतमध्ये कब्रस्तान आणि मस्जिद आहे. एवढ्या रात्री तुम्ही विचार करा मी पोरं घेऊन कब्रस्तानला शोधायला जाते. मी तिकडे शोधलं, तिकडे पण नव्हता तर मी तिकडनं आले. पोलीस स्टेशनला गेले, कात्रज पोलीस स्टेशनला. तिथं ओळखीचे गावचे पोलीस आहेत. ते म्हणले जाऊन मिसिंग कंप्लेंट कर म्हणले. मग शेवटी तिथनं आंबेगाव चौकीत गेले. तिथं मिसिंग कंप्लेंट केली रात्री 4 वाजता. तिथनं घरी आले आणि पोरांना दूध पाजलं आणि झोपले. सकाळी परत उठून 11 वाजता चौकीला गेले. चौकीला गेले म्हटलं परत एकदा मार्केटला बघून यावं म्हटलं मार्केटला आहे काय. मग मिसिंग कंप्लेंट केलाय तर मला 1:30 वाजता पोलिसांनी लोकेशन पाठवलं. कल्याणच्या इकडे अंबरनाथ जिल्ह्यामध्ये उसाटणे म्हणून गाव आहे. त्या गावाचं लोकेशन होतं. त्या गावाचं लोकेशन होतं. त्या गावचं लोकेशन पोलिसांनी मला पाठवलं. मी दोन्ही पोरं दुपारी घेतले 3 वाजता आणि ते तिकडे गेले. कळंबोलीला उतरले. कळंबोलीवरून रिक्षा केली तर त्या लोकेशनवरती रिक्षावाल्याला सांगितलं मला ह्या लोकेशनवरती जायचं. त्याने ते तिकडे घेऊन इकडे इतक्या आतमध्ये त्या गावात होता ना तो बुद्रुल गाव म्हणून आहे. उसाटणेपेक्षा आतमध्ये पण 2 किलोमीटर. तिथं गेलो. तिथं शोधणार कसा? लोकेशनवर तर गेले मी शोधणार कसा? आणि तिथं स्टेडियमला मॅच चालू होती. मी अख्खा मॅचचा राऊंड जो स्टेडियम आहे सगळं उलटा पलटा घातला. कुठेतरी मॅच बघत बसला असेल. पण त्याचं लोकेशन जागेवरनं हललं नव्हतं. तिथे एक मंचुरियनवाला होता. तिथं त्याला विचारलं. तो म्हणलं एकच दिवस बघितल्यासारखं झालंय पण कन्फर्म सांगू शकत नाही. मग त्याचे जे भाया लोक राहतात झोपडी चाळीमध्ये तो रिक्षावाल्याला घेऊन गेला तिथं दाखवायला. ते सगळं बंद होतं. मग मी काय केलं तिथं स्टेडियमवरनं आलो आणि तिथं चाळीत बायका बसल्या होत्या. त्या बायकांना दाखवले ह्याला कुठे पाहिलंय का हो? ते म्हणले नाही. मग असं करता करता फार शेवटच्या रूमपर्यंत गेले तर त्या बाहेर एक भैया बसला होता. त्याला विचारायचं हा हाय का इथं? त्यांनी आपल्या सहज आतमध्ये वाकून बघितलं. त्यांनी मला सांगितलं नाही हा हाय म्हणून. अच्छा. त्यांनी वाकून बघितलं आतमध्ये. बरं. तर मी लगेच मला त्यांनी वाकितलं बघितलं तर मला डाऊट आला. तर मी लगेच पायरी चालल्याने आत गेलो तर मस्तपैकी झोपून फोन बघतोय. मग मी संतापले. तू इथं कसा काय म्हणले? तू इथं कसा आलास? आणि का आलास? तर मला म्हणला तू शांत राहायचं होतं ना. तू शांत राहिली असेल तर मी इथं आलो नसतो. तुम्ही बडबड करायचे त्यांना म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही बडबड करायचे का तुम्ही त्यांना? नाही आमची बडबड फक्त त्याच गोष्टीसाठी होती की तू म्हणजे कुठल्याही स्त्रीला वाटणारच ना की आपला नवरा साहजिकच आहे ना हो. आपल्या समोर तिसऱ्या बाईला बोलतोय तर
कोण शांत बसणार? कोण बसणार आहे सांगा? एखादा पुरुष असता तर बाथरूम त्यांनी तर- मध्ये आंघोळ करताना व्हिडिओ कॉल करून करतो तो आंघोळ, मी खिडकीतनं बघते आणि तू मला खोट्यात पाडतोय तरी तू मला म्हणतो तू बडबड का करती, म्हणजे तू बोलतीस का, तू शिव्या का घालती? हा म्हटल्यावरती तुम्ही सांगा, म्हणजे मीच मूर्ख नाही का? मीच फालतू आणि मीच मूर्ख की त्याला मी एवढं सगळं बघून सुद्धा मी शांत बसायला पाहिजे होतं. कशासाठी? माझी चूक असेल तर तुम्ही सांगा ना. म्हणजे मी तुला तिथं चांगल्यासाठी सोडून आले हे तर चुकलं, मी कमवायला लागले हे चुकलं, मी जबाबदारी सगळी अंगावर घेतली मी इथं चुकले, मी पोरांची जबाबदारी उचलली मी इथं चुकले, ह्याची शिक्षा देतो का मला? बापरे. का तुझ्या बरोबर मी आतापर्यंत लॉयल राहिले इथं चुकले, ह्याची शिक्षा देतो का तुम्हाला? कशाची शिक्षा देतो? आणि तिथं मी बडबड तू टेटस ठेवला तर तुझ्या दुसऱ्यासाठी तू टेटस ठेवतो मी विचारणार पण नाही. म्हणजे तो अपमान झाला एका स्त्रीच्या प्रेमाचा, स्त्रीचा. झालंच ना. त्यांनी माझा किती अपमान केलाय, काय काय बोलून त्यांनी अपमान केलंय, कशा कशा शिव्या घालून त्यांनी माझा अपमान केलाय. जिथं मी इथं एवढी रुबाबात राहणारी बाई, माझा त्यांनी सगळा रुबाब घालवला, सगळा रुबाब घालवला. जिथं मी नवरा 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 करून म्हणायची, मी त्याला काय झालंय की मी लगेच पळायची, त्याला मागं ठेवून मी भांडायची सगळ्यांची, त्यांनी सगळा माझा रुबाब घालवला. आज सगळी लोक मला नावं ठेवतात, सारखी नवरा नवरा करायची, आज त्याच नवऱ्याने काय केलं? आणि सगळे म्हणतात कशी काय अशी दुसरी लगेच त्याला भेटली, एवढ्या वर्षाचं प्रेम, नवरा बायकोचं नातं, पोरं, कसं काय तो विसरायला लागला? त्याला अक्कल नाही. तिथं गेला आणि तिथं मग मला म्हणायला लागले तर तमाशा करू नको, इथं काय बोलू नको, चल म्हणला नाही का. पोरांना घेऊन मी थांबवते, त्याला बोलते, तो थांबायलाच तयार आहे, तो ऐकायलाच तयार नाही, काहीच करायला तयार नाही. मला राग नाही येणार? अर्थात मी त्याच्या मागं पळतेय तरी तो थांबत नाहीये, मी पोरांना मारलं तरी तो थांबत नाहीये, त्याच्यासाठी तरी मला राग नाही येणार? मग तिथं भर रस्त्यात तिथं तो मला त्याला थांबवते, तो ऐकतच नाही, त्याला असा हात जरी लावला ना तरी तो मला मारायचा. त्यांनी त्या एवढ्या गावात त्यांनी मला त्या रस्त्यावरती त्यांनी मला मारलं होतं. आता हे सगळं काळं निळं पडलं होतं, माझा ओठ फुटला होता, एवढं जोरात? एवढं मारलं होतं त्यांनी. म्हणजे कसे लाथाबुक्या काही? हाताने मारले, एवढं मारलं होतं त्यांनी मला. मग तिथले सगळे गावची लोक येणारे जाणारे थांबले नाही का गाड्या घेऊन, मग त्यांनी विचारलं असं तसं, मग त्यांना सांगणं भाग होतं. मग ते म्हणला नाही मी येऊ शकत नाही आता, इथं मला काम, तिथं ब्लिंकिट कंपनी लोढाची, लोढा कंपनी, तिथं सगळ्या ब्लिंकिटमध्ये कामाला लागला होता. नाही म्हणले मी इंटरव्ह्यू वगैरे दिलाय तर माझं उद्यापासून जॉब चालू आहे, तर मी उद्यापासून कामाला जाणार, मी इथंच काम करणार आहे असा म्हणला. तू जा म्हणला घरी नाही का पोरं घे. त्याला पोरांचीही पर्वा नव्हती. पोरं माझी आदल्या दिवशीपासून उपाशी, रात्रभर उपाशी, दुसऱ्या दिवशी पण पोरं माझी उपाशी, आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर पोरं माझी उपाशी. आणि त्याला तरी पण त्याला काहीच पडलं नव्हतं, तरी पण मी रात्रभर तिथं घालवली पोरांना घेऊन. आणि तेव्हा माझी तब्येत एवढी बिघडली की मला मायग्रेन आहे, मला हा सगळा त्रास सहन होत नाही, मला उलट्या वगैरे इतक्या झाल्या, इतकी माझी हालत खराब झाली. रात्रभर तिथं बसून राहिले मी बाहेर रोडवरती, उसाटणे गावाच्या रोडवरती बस स्टॉपला रात्रभर बसून राहिलो. पहाटे 5 वाजता मी तिथनं निघाले. त्याला म्हटलं मी जाते आता, मर म्हटलं एकटाच. दोन्ही पोरं घेऊन मी घरी पोचले 8-8:30ला सकाळी. पण एवढी माझी बेकार हालत होती ना की मला चालता पण येत नव्हतं. बापरे. तशी मी पोरं सुद्धा सोडू शकत नाही, तशी मी पोरांना घेऊन घरापर्यंत पोचले. घरी 9 वाजता पोचले, पोरांना झोपवलं, मी पण झोपले. दुपारी 2 वाजता उठले, पोरांना खायला पहिला घातलं, आणि नंतर काही मी फोनच केले नाही. मीच फोन करायचे बंद केले, फोनच केले नाही, फोन करायचे बंद केले. तर सहज आपले 8 दिवसांनी फोन लावला मी, तर त्याचा फोनच बंद. त्याने नंबरच बदलला. त्याने नंबर बदलल्यामुळे मी परत गेले तिकडे, बघूया काय करतोय म्हणायला. तर नंबर बदलून मस्तपैकी झोपला होता. तर मी त्याला विचारलं तू नंबर का बदलला? तर मला म्हणलं तू हे लोकेशन काढलं नसतं, पोलिस घेऊन आले नसते, तर मी नंबर पण बदललो नसतो. म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा. तेव्हा परत तिथे मी 1-2 तास राहिले असन, थांबले असन, कारण की संध्याकाळी 7ला पोचले होते. परत मला हाय तिथे बस स्टॉपला सोडून निघून गेला, कामाला जायचंय म्हणून. नाईलाजाने मला शेवटी 17 मार्चला त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करावी लागली पोलीस स्टेशनला. एवढ्या वेळ तुम्ही सहन केलं? हो. आता कारण की काउन्सिलिंग दुसऱ्यांदा पण गेलो, पण तो काय ऐकायला, तो काउन्सिलिंग सोडा, तो काय समजून घ्यायला किंवा ऐकायला तयारच नव्हता. त्याला फक्त एवढंच होतं की त्याला मी नकोच आहे,
माझ्याबरोबर राहायचंच नाही त्याला, कारण की मी वाईट बाई आहे आता. आता जर सगळ्याच जगात कोण वाईट असेल ना, ते फक्त आता मीच आहे. त्याला त्याची आई चांगली, त्याच्या बहिणी चांगल्या झाल्या. जे 10 वर्ष त्याला कुणी नकोच हवं होतं. पण आता सगळ्यात जर कोणी वाईट आहे ते फक्त मीच आहे. कारण की मी लफडं पकडलं ना. आणि मी बोलत गेले लफडं पकडल्यापासून. कुठली बायको नाही बोलणार? बोलणारच की, अर्थातच आहे, संसार आहे. गर्लफ्रेंड जरी असली तरी त्याचा दुसऱ्याबरोबर चालत तरी ती गर्लफ्रेंड सहन करू शकत नाही की आपला बॉयफ्रेंड दुसरी बरोबर आहे म्हणून. बरोबर. तरी तर मी 10 वर्ष ह्याची बायको म्हणून नांदते आणि हा पहिलीचं प्रेम त्याचं उत्पन्न झालं आणि त्यात तिच्यासाठी तो मला एवढं मारतोय, टॉर्चर करतोय, मला एवढं शिव्यागाळ्या करतोय. मी का नाही बोलणार मग? ठीक आहे, मैत्रीण म्हणून तू बोलला असता तर गोष्ट वेगळी होती. तू मला सांगितलं असतं ती गोष्ट वेगळी. मी जर स्वीकारलं असतं ती गोष्ट. तू माझ्या मागं मला धोका देऊन तू स्वतःला क्लिअर करतोय, हे कशावरनं? आणि दोषी तू मलाच ठेवतोय. ते झालं मुंबईला, पण मी 2दा गेले त्याला भेटायला. एवढं सगळं होऊ ना दादा. आणि तेव्हा तिसऱ्यांदा गेले. तिसऱ्यांदा कडे मी 2 एप्रिलला गेले. मार्चमध्ये तर गेलेच मी. तिसऱ्यांदा जेव्हा गेले तेव्हा कळलं की तो तिथनं पण गेला. कंपनीवरनं रिझाईन टाकली. रूमवरती गेले तर रूमवरच्या पोराने सांगितलं की तो 2 दिवसापूर्वीच म्हणला घर सोडलंय त्यांनी, रूमवर नाहीये. आणि कंपनीत फोन केला तर म्हणला तर तिथनं रिझाईन टाकून तो गेलाय म्हणला. तर म्हणलं कुठे गेलाय? तर म्हणलं पुण्याला जातो असं म्हणला. तर म्हटलं पुण्याला तर दुपारी निघाल तर पुण्याला म्हटलं पोहोचला नाही. मग गेला कुठे? मग मी त्याच्या बहिणीला फोन केला. तर म्हणली बहिणीला म्हटलं तुमच्याकडे आलाय का? तर म्हणला नाही, तो इकडे पण नाही आलाय. त्यांच्या बहिणीने पण लई शाळा केली आहे. त्यांना सगळ्यांना सगळं माहित होतं. पण सांगायला कोण तयार नव्हतं. 2 एप्रिलला गेला. तर मी जो नंबर बंद होता ना त्याला रिचार्ज केला. मी स्वतः रिचार्ज केला त्याच्यात. आणि फोन केला. म्हटलं कुठे आहे? तर तो म्हटला मी गावाला चाललोय, आईची तब्येत बरी नाही, मला खून वगैरे येत होते, असं असं तसं झालंय, तर गावाला चाललोय म्हटला. म्हटलं अचानक? आता म्हटलं बरी आई आठवली. नाही म्हणलं आईचं कोण नाही तिकडे बघायला म्हणून गावाला चाललोय, भरपूर तब्येत सिरियस आहे, ऍडमिट वगैरे करायचंय, काय झालं बघितो 2-4 दिवस आणि मग येतो म्हणलं पुण्याला, असं बोलला मला. 3 तारखेला मला कळालं तो गावाला नाही गेला, तो तिच्या घरी गेला. बापरे. कारण की तिच्या घरच्याने त्याला बोलवून घेतलं होतं. तू इकडे ये, आम्ही तुझं लग्न लावतो, असं त्याने तिकडे बोलवून घेतलं होतं. आणि तिकडे बोलवून घेतल्यानंतर त्यांचं काहीतरी आधीच काहीतरी प्लॅनिंग झालं होतं. मी त्यांच्या बॅगमध्ये मला बरंच काही भेटलं आणि केलं तर त्या पोरीच्या घरचे नकार दिला. नकार दिला. त्यांचं काय बरंच काही तिथे मॅटर झाला. पोलीस हे ते बरंच काही झालं. त्या पोरीला तिथनं हाणून मारून पळवून लावली. आणि ह्याची मावशी शेजारीच होती. मग ती मावशी गेला काय फिनेलची बाटली घेऊन मला फोन केला. मी आता फिनेलची बाटली पितो, तुझ्यामुळे हे सगळं झालं, तुझ्यामुळे माझं लग्न झालं नाही, तुझ्यामुळे माझं लग्न लावून दिलं नाही, तुझ्यामुळे मला ती पोरगी दिली नाही, असं म्हणायला लागला. आणि मला म्हणणं तू माझं लग्न लावून दे ना, मी तुला पण ठेवतो आणि तिला पण ठेवतो. तुम्ही विचार करा. मी हो म्हटलं. मी तरी पण म्हटलं त्याला, म्हटलं तू पहिलं घरी ये, मी बोलते म्हटलं तिच्या घरच्यांशी आणि मी लावते म्हटलं तुझं लग्न. मी हो म्हटलं. पण त्यांनी मला हे नाही सांगितलं की मी इकडे आलोय बिहारला, मावशीकडे आहे, मी लखनौला आहे, मी दिल्लीला आहे, मी असं सांगायचं मला. अच्छा, खोटं बोलायचं. खोटं बोलायचं. आणि मला माहिती होतं तिथंच गेलंय. ते झालं. मग 2 दिवस गेले. मग 4 तारखेपासून सुरळीत झालं. 5 महिने त्यांनी जेव्हा ब्लॉक केलं नंबर, 4 एप्रिलला नंबर माझे सगळे अनब्लॉक केले. अच्छा. का तर ती निघून गेली, तिला हकलून लावलं त्याच्या घरच्यांनी, ह्याला हकलून लावलं, त्यामुळे मला अनब्लॉक केलं. आता अक्कल आली. नवीन नंबर जो घेतला होता, मी 2दा भेटायला गेले, त्यांनी मला नंबर नाही दिला की मला महिनाभर त्यांनी फोन नाही केला मुंबईला राहून. का पोरांना विचार, पोराच्या बर्थडेला सुद्धा त्यांनी फोन नाही केला. मला नाही पोरं अनाथ आश्रमामध्ये सोडावी लागली होती. बापरे. कारण की मला पोरांना घेऊन मला काहीच करता येत नव्हतं. मी कमवणार काय आणि पोरांना घालणार काय? मी घरी बसून आले की पोरं उपाशी राहतील. एवढं मला शेवटी कोथरूडला संजीवन अनाथ आश्रम आहे, तिथं मी नेऊन पोरांना सोडलं, ते पण वकिलाच्या मार्फत. माझी जी वकील आहे तिच्यातर्फे तिला विचारून तिच्या ओळखीवर ती पोरं तिथं नेऊन सोडली मी एनजीओत. ह्याच्यामुळं तुम्हाला त्रास झाला बिचारा माझ्या पोरांनाही झालं, भोगावं लागलं, लय भोगावं लागलं. ह्या माणसामुळे खूप भोगावं लागलं. बिचारी पोरं म्हणजे फुलासारखी. आणि किती त्रास सहन केला असेल त्यांनी. माझी पोरं बघितलात ना तर तुम्ही म्हणणार नाही की ही आमची पोरं आहे. ह्या माणसामध्ये त्या पोरांनी तेवढं सहन केलंय, खूप सहन केलंय. मग त्या 4 तारखेनंतर मला म्हणलं मी येतो येतो येतो. हे सगळं झालं, मिटलं, आता काही मी लग्न बिग्न करत नाही, आता माझं सगळं संपलंय, हे सगळं म्हणता म्हणता
आता व्यवस्थित बोलतो नाही का. मग त्याच्या मावशीने वगैरे फोन केला, मग मला सगळं काही सांगितलं. आम्ही त्याला बरेच समजावलं माहिती नाही का, असं तसं. पण तो ऐकला नाही. त्याने काय केलं नाही, त्याला सांगितलं तुझी बायको आहे, तुझी पोरं आहे, तू असं का करतोय. तो आमचा ऐकतच नव्हता. एक मात्र एवढी त्या लोकांनी केलंय ना, की तो सगळ्यांना त्याच्या आईला फोन केला, म्हणला माझं लग्न लावून द्या, मावशीला म्हणला माझं लग्न लावून द्या, पण त्या गोष्टीसाठी कुणीच साथ दिली नाही. हा, तेवढी गोष्ट त्या लोकांनी केली. कुणीच साथ दिली नाही, की त्यांना माहिती पोरं असून बायको असून ह्याला आम्ही कशी काय साथ देणार. बरोबर आहे. तेवढी साथ त्या लोकांनी नाही दिली. लग्न झालं असतं तर मग हे सगळे लाईन मध्ये जेलमध्ये. हा, हे सगळं मी तयारीच करून ठेवली होती. हा 498 ची मी FIR केली होती आणि ती FIR कॉपी अजून माझ्याकडे. त्याला या महिन्यात चार्जशीट म्हणजे तयार झाली असती, त्याला कोर्टामध्ये हजर राहावं लागलं असतं, पण मी येऊन मागं घेतलं सगळं. तुमचं प्रेम काही कमी झालं नाही. नाहीच झालं ना दादा कुठं. कारण की मी पहिल्यांदा जर एवढ्या वर्षात जर कोणावर खरं प्रेम केलं ते ह्याच्यावरच केलं आणि ह्याच्यावरच करत राहणार. कारण की मला दुसरा तिसरा कोण, मला ते जिने सर सरळ म्हणले, सोड म्हणले त्याला आणि कर म्हणले दुसरा. म्हटलं सर तुम्ही काय बोलताय. मी त्यातली बाई नाही म्हटलं की आज एक गेला का दुसरा लगेच आला म्हणायला. मला एकटीला राहणं येत तर मी राहू शकते. हा, पण एवढंच आहे की थोडा वेळ लागेल मला हे सगळ्यातनं बाहेर पडायला. जीव लावलेला असतो माणसांना. पोलिसांनी मला एवढा सपोर्ट केलाय ना. मी इथं 3दा गेले होते मी आत्महत्या करायला. एकदा तर दारू प्यायले फुल पहिल्यांदा आणि आमच्या टेरेसवर गेले. मी टेरेसवरनं पडणारच होते की पोलिसांनी येऊन मला वाचवले. बापरे. मी स्वतःच फोन केला त्यांना, त्याला अटक करण्याचा मी उडी मारते. ते झालं. दुसऱ्यांदा आपला स्वामीनारायणच्या मंदिराचा तो भूत बंगला, ओके, हा वरती तो. त्या बंगल्याच्या कट्ट्यावर जाऊन उभी राहिले होते. मला तिथनं कमीत कमी 2 ते 3 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि सगळी पब्लिक आणि ते आंबेगावचे सगळे पोलीस आणि जे मला ओळखतात त्यांनी मला इथनं तेवढे इतकं सेफली तिथनं आणलंय ना की नाही सांगू शकत. बापरे. लय सपोर्ट केलंय. आजही मला मी कुठे दिसले ना ते पहिले मला विचारतात तुम्ही बरे आहात ना, तुम्ही डिप्रेशन मध्ये नाही येत ना, काय लागलं तर आम्हाला फोन करा, पण तुम्ही जीव द्यायला जाऊ नका. मी कात्रज घाटात गेले ते माझ्या बारक्याला घेऊन जीव द्यायला. मला एवढं त्यांनी भाग पाडले. मी का सहन आणि कसं सहन करू तुम्ही सांगा ना. बरोबर. मला मागं पुढे कुणी नाही, मला कोणाचा आधार नाही आणि जो होता त्यांनी पण असं केलं तर मी कसं सहन करायचं. नाही अर्थातच आहे. आणि एवढ्या वर्षानंतर गावाला जाण्याचा अर्थ हे थोडी नव्हतं की आम्हाला धोका देईल. आम्ही तर चांगल्यासाठी गेलो होतो. बरोबर आहे. मग आता काय तुमचं करंट सिच्युएशन काय आहे मग. आता सगळं व्यवस्थित आहे. तो राहतोय तुमच्यासोबत. ना ते तिकडेच आहेत बिहारला. अच्छा, तो तिकडेच आहे बिहारला. मी आता सांगते काय, मला बोलवलं होतं त्यांनी. मी 19 आता एप्रिलला गेले होते. 19 एप्रिलला बिहारला गेले होते. तर मी आता तिकडनं 12 तारखेला आले. बर. पोरं आता तिथं सोडून आले. पोरं घेऊन गेले मी आश्रम मधनं. जाताना पोरं घेऊन गेले आणि पोरं तिथं सोडून आले. माझ्या मुलांचे खूप हाल झाले. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना त्याच्या एका चुकीमुळे मी तर भोगलं, पण त्या गोष्टीमुळे माझ्या मुलाने जे भोगलंय ना ते तिथं कधीच देव माफ करणार नाही. त्यालाही करणार नाही आणि मलाही करणार नाही. कारण की माझ्या मुलाने खूप भोगले. त्या पोरांना खाणं पिणं नाही. पोरं तुम्ही सांगा ना, माझ्या पोरांच्या जागी दुसरी पोरं असतील ना ते 1 तास बरोबर पाशी राहू शकले नाही. माझं पोरगं दूध पित होतं, ते बिना दुधाचं राहत होतं. जेवढे मी फिरले तेवढी पोरं माझ्याबरोबर फिरली फक्त त्या एका माणसामुळे. काय इंटेन्सिटी असू शकते. आणि तरी त्या सगळ्या गोष्टीचा दोष त्यांनी फक्त मलाच दिलाय, फक्त मला दिलाय. कशी मानसिकता आहे ना की लग्न झालंय, पोरं आहेत आणि एका तिसऱ्या बाईसाठी म्हणजे स्वतःच तर सोडा, आपल्या फॅमिलीचा सुद्धा तुम्ही विचार करत नाही, तर ही कसली मानसिकता आहे. म्हणजे एवढं काय होतं त्या बाईमध्ये. शेवटी ती गेली सोडून. हो, ती गेली सोडून. काय झालं, त्रास झाला, एक ऑरा होता, एक इज्जत होती. म्हणजे एखादी सगळी म्हणजे एवढे स्ट्रॉंग तुम्ही, म्हणजे एका माणसाने पार मला त्यांनी एवढं उद्ध्वस्त केलं आणि एवढं खचवून टाकलं ना त्यांनी की मला तिथनं परत उभं राहता येतच नव्हते. आणि मी अजूनही तेच प्रयत्न करते की पण मी विसरू पण शकत नाही. मला तिथनं आधी मी रात्रभर तरी झोपल्यानंतर मला ते सगळं आठवतं. मी त्याला एवढं पण म्हटलं तू माझी चूक दाखवून दे ना, मी कुठं चुकले ते तरी दाखवून दे मला. की गावाला नेऊन तू हे सगळं करणार होतं हे तरी मला आधी तरी सांगायचं होतं. मी माझी इथे एकटीच बरी होते. मी जाणार पण नव्हते. मी त्यांना म्हटलं होतं की तुमचं तुम्ही एकटं जावा, तिथं सिच्युएशन बघा, त्याची हालत बघा काय आहे काय नाही, मग मला सांगा, मी येते माझी. मी नाही म्हणलं, मी तुला एकटीला सोडून जाऊ शकत असा म्हणलं. जबरदस्तीने मला घेऊन गेला आणि तिथं जाऊन हे सगळं नाटक केलं ना की माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं.
जो माणूस मला सपोर्ट, त्याच्या आई वडील घरचे कोणी काही बोलले लग्न झाल्यानंतर, तो त्यांना बोलायचा, मला सपोर्ट करायचा. मी कधी म्हटलं नाही की तुझ्या आईला शिव्या दे, तुझ्या बहिणीला शिव्या दे, की तुझ्या घरच्यांना सोड. मी असं कधीच मी त्यातली बाईच नाही की तू सगळ्यांना सोडून माझ्यासाठी राहा. मी असं कधीच म्हटलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं होतं, जे मी भोगले पहिलं, नंतर परत नाही भोगायचं. त्याच्यापेक्षा डबल, म्हणजे अतिशय डबल भोगलं. आणि त्या गोष्टीची त्याला जरा पण पश्चाताप नाहीच आहे पश्चाताप. म्हणून म्हणतात जिथे आई वडील चांगले असतात ना, तिथे पोरांना कधी अडचण येत नाही. पोरं कशी राहू शकतात. जर माझे आई वडील चांगले असते ना, तर मी इथं पुण्यात कधी आलेच नसते. बरोबर आहे. मी तिथं लग्न करो न करो, मी तिथंच आयुष्यभर राहिले असते. कशी परिस्थिती आहे बघा ना, लहानपणी आई वडिलांचं प्रेम नाही भेटलं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं प्रेम नाही भेटलं, पुण्यात आले, प्रेम भेटलं, पण मग हे जे आता एवढं सगळं संसार थाटून सगळं करून जर आताच्या नवऱ्याकडून जर हे भेटतंय, कसा करायचा संसार? कसा, म्हणजे काय त्या विकृतीला म्हणायचं, खरंच काय समजत नाही. मला म्हणला 10 वर्ष मी तुला फुकट घायला घातलं, तू फुकट खाल्लं माझं. म्हणजे एक नवरा आपल्या बायकोला जेव्हा कमवून घालतो, तो ती बायको फुकट खात. म्हणजे मी 10 वर्ष त्याच्यावर जे केलं ते त्याला दिसलं नाही. लय काय बोललाय तो, अतिशय बोललाय. आता प्रत्येक गोष्ट तर मी तर सांगत बसू शकत नाही, एक्झॅक्टली. पण बरंच काही बोललंय. त्यांनी असं बोललं नाही की माझ्या जागी दुसरी कोण असती ना, तर खरंच मेली असती. एवढं सगळं झालं, पण मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सपोज तुमची जर फॅमिली खरंच चांगली असती, तर तुम्ही आज कुठे असतात? मी लग्न जरी केलं नसतं ना, तर आज मी भरपूर मोठी असते. मी हे जर लग्न केलं नसतं ना, ह्याला जर भुलले नसते, भावुकले नसते, किंवा मी माझ्या मनावर ताबा ठेवला असता, तर आज खरंच सांगते, माझ्याकडे कमीत कमीत ना 1 बंगला आणि 4 गाड्या असत्या. बरोबर. मी महिला मंडळाची अध्यक्ष होते. मी लोकांची वसुली करायची. माझ्याकडे रोजची पर्स भरून पैसे असायचे. मी यांच्याशी लग्न करून म्हटलं जाऊ दे, कुठेतरी आपल्याला थांबायचंच आहे ना. बाबा पण मागच लागत होते सारखे, गावाला गेले की आईला म्हणायचे तिला सांग लग्न करायला, एकटी किती दिवस राहणार आहे. पण माझ्या मनाने केलं तर मी कुठेतरी थांबलंच पाहिजे ना. मग नंतर मला तशी वेळच नाही आली की मी कुठे बाहेर पडणं किंवा कुठे मला काही करणं, अशी वेळ नाही आली मला. मग मी एका जागेत बसून राहिले. जिथे तिथं मी म्हटलं करू हळूहळू. पैसा काय कधी ना कधी पण कमवता येतं, पण खाऊन पिऊन सुखी तरी आहोत. कोणाचं कर्ज नाही, कोणाचं टेन्शन नाही, सुखी तरी आहोत. तुम्हाला असं वाटतंय का की तुमची कुठेतरी चूक झाली एक मुस्लिम मुलाला निवडून? नाही, मला कुठंच वाटत नाही. मला कुठंच का नाही वाटत माहितीये का? तरी एवढे वर्ष तिथं कशीच अशी चूक दाखवली नाही की मला तसं वाटलं पाहिजे. कधीच नाही दाखवली की मला असं चुकीचं वाटलंच पाहिजे की मी ह्याच्याशी लग्न करून खरंच चुकीचं केलंय का. मुस्लिमच असं नाही, कोणीही असो. पण असं मला त्याला घेऊन तर तशी मनात कधी इच्छाच झाली नाही. पण हा जो सगळा प्रकार झाला ना, तेव्हा कुठेतरी माझ्या मनाला वाटलं, कारण की मी चुकले. मला नव्हतं करायला. आजकाल असे पण बरेच मुद्दे चाललेले आहेत. मुस्लिम मुलाशी लग्न केलं किंवा मुलीशी लग्न केलं, किंवा आता सध्या लव्ह जिहाद हा एक खूप मोठा प्रकार चालू आहे. हे सगळं मी त्याला बोलले होते. की लाईक आता जर एका मी बोलले त्यांना, म्हटलं तुम्ही लव्ह जिहादचा प्रकार केला का माझ्याबरोबर एवढे वर्ष राहून, ते तरी सांग म्हटलं मला. मी भरपूर काही बोलले. मी सहन करणारी बाई नाही. मी त्यातली बाईच नाही की मी दुसऱ्यांसाठी जी उभी राहते ती स्वतःवर सहन करेल. हा थोडा त्रास झाला, थोडा नाही भरपूर त्रास झाला, की मला ज्यांनी एवढं विश्वासात दिलं होतं की मी कधीच सोडून जाणार नाही, आणि त्यानेच मला माझ्या पाठीमागे धोका दिला, आणि तो कबूल व्हायला पण तयार नाही. तो सगळा आरोप माझ्यावरच करे. मग हा लव्ह जिहाद झाला नाही झाला. नाही ना? हा प्रेमाचा विश्वासघात झाला. खरं. जो मी ह्यात जातीवाद करत नाहीये. प्रेम सगळेच करतात. कोणी लग्नानंतर करतं, कोणी लग्नाआधी करतं, कोणी लग्न होऊनही करतं. हा प्रेमाचा जो आंधळ प्रेम, जो विश्वास ठेवून जो मी केला, आणि जो मी विश्वास ठेवला होता की माझ्यावर हा परत कधी असं होणारच नाही, जे पहिलं भोगलं ते रिटर्न कधी येणार नाही, हा तो प्रेमाचा विश्वासघात झाला. म्हणून प्रेम करताना विचार करून करावं. प्रेम करणं सोपं आहे, निभवणं खूप कठीण आहे. आणि खरं म्हणजे एक बाई म्हणून खरं आहे. आता आजकाल म्हणतात ना की 4-4 पोरं होऊन सुद्धा दुसरीकडे जातात. तसं आपल्याला येत नाही. बरोबर आहे. मी ज्याच्यावरती विश्वास ठेवला, मी त्याच्याबरोबर त्यांनी विश्वास दाखवला.
मी त्याच्यासाठी आपलं सगळस्व सोडलं आणि सगळस्व दिलं. मी त्या माणसासाठी आपल्या घरच्यांशी भांडले, आपल्या नातेवाईकाशी मारले. मी कोणाशी घेणं-देणं ठेवलंच नाही. मी 10 वर्ष फक्त याला सोडून तर मी कधी माझ्या माहेरी पण गेले नाही. गेलं 2-3 वेळा. पण गेलं ना काही ना काहीतरी व्हायचं. मला तिकडं रातोरात यावं लागायचं. मग बाबा शिव्या घालायचे. मग आईला म्हणायचे, "ती येते तरी कशाला? जर तिला जायचंच असतं तर." याचा फोन आला की मी पळतच आले. म्हणून मी माहेरी सुद्धा जायचं सोडून दिलं होतं. जबरदस्तीच्या लोकांना आयुष्यात ठेवून काहीच उपयोग नाही. म्हणजे जबरदस्तीची लोक आपल्या आयुष्यात ठेवणं म्हणजे एक मड वागवल्यासारखं आहे आपल्या डोक्यावरती. आणि काय होतं, की तो एकदा मरण्यापेक्षा आहे ना, आपण ते रोज-रोज मरत जातो. मला असं वाटतं, की ज्या व्यक्तीला प्रेम आहे ना, ती व्यक्ती कधीच सोडून जात नाही किंवा त्या व्यक्तीबद्दल कधीच चुकीचे शब्द वापरत नाही. आणि अशा व्यक्तींना जर आपण परत आयुष्यात ठेवलं तरी ती व्यक्ती पूर्वीसारखी राहत नाही. मला असं पर्सनली वाटतं. आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला हेच बोलायचं आहे. तर मित्रांनो, कमेंट्स करा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? तुम्हाला काय वाटतंय? नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत भेटत राहूया. धन्यवाद. धन्यवाद ताई.